140 कोटी लोक, पाचवी सर्वात मोठी इकॉनॉमी, सर्वाधिक UN सैनिक, तरी भारताला जगाच्या सर्वात पॉवरफुल टेबलवर जागा का नाहीये? याचं कारण काय? कोण अडवतंय? 1945 साली दुसरं महायुद्ध संपलं. त्यावेळेला 5 विजेता देशांनी UN बनवलं आणि स्वतःला परमनंट मेंबर्स केलं. त्यांना मिळाली व्हीटो पॉवर, म्हणजे एकट्याने कुठलाही निर्णय रोखण्याचा अधिकार. आता 2025 साली जग बदलतंय, पण 5 जागा तशाच आहेत. भारताला USA, UK, फ्रान्स, रशिया सगळ्यांनी सपोर्ट दिला, पण चायना एकट्याने व्हीटो वापरू शकतो आणि तो वापरणारच. याचं कारण काय? कारण आज चायना हा एशियामधला एकमेव परमनंट मेंबर आहे. भारत आत आला तर ती मक्तेदारी संपते. शिवाय भारत चायना बॉर्डर वाद चालूच आहे. आणि एक ट्विस्ट आहे, चायनाचं म्हणणं आहे की आम्ही भारताला सपोर्ट करू, पण त्यांनी जपानला सपोर्ट करणं बंद केलं पाहिजे. याचं कारण भारत, जपान, जर्मनी, ब्राझील हे 4 देश G4 म्हणून एकत्र लढतात. चायनाला G4 तोडायचं आणि भारत त्यासाठी तयार नाहीये. नियम सांगतो, चार्टर बदलायचा असेल तर P5च्या सगळ्यांची सहमती लागते, म्हणजे चायनाला हो म्हणणं भागच आहे. पण प्रश्न भारताच्या पात्रतेचा नाहीये. प्रश्न आहे 1945 साली जगाने बनवलेल्या रूल्सला 2025 मध्ये कोण तोडणार? अशा विविध माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.